मृत्यू समोर उभा होता, पण त्याच्याही डोळ्यात डोळे घालून एक मराठी वैमानिक म्हणाला, "मी हार मानणार नाही." पाकिस्तानच्या कडेकोट तुरुंगातून पळून जाण्याचं धाडस आजवर फारच कमी लोकांनी केलंय. पण 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात एक भारतीय वैमानिक, महाराष्ट्राचा सुपुत्र दिलीप परुळकर यांनी ते करून दाखवलं. ही केवळ युद्धकथा नाही, ही आहे धैर्य, जिद्द, बुद्धिमत्ता आणि मातृभूमीवरील निष्ठेची खरी कहाणी. डिसेंबर 1971 भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची धग पेटली होती. आकाशात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमानांचे ताफे शत्रूच्या ठिकाणांवरती अचूक हल्ले करत होते. प्रत्येक वैमानिकाला माहीत होतं की या मोहिमेतून परत येण्याची शाश्वती नाही. तरीही प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त एकच स्वप्न होतं, भारताचा विजय. या शूर वैमानिकांमध्ये एक नाव होतं, फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळकर. महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला हा तरुण लहानपणापासूनच आकाशाला स्पर्श करण्याचं स्वप्न पाहत होता. कठोर परिश्रम, अपार मेहनत, अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर तो भारतीय हवाई दलाचा लढाऊ वैमानिक बनला. सहकाऱ्यांच्या मते तो शांत, संयमी, संकटातही योग्य निर्णय घेणारा अधिकारी होता. 1971च्या युद्धादरम्यान त्यांना पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याची जबाबदारी देण्यात आली. मिशन अत्यंत धोकादायक होतं. शत्रूची विमानविरोधी ताफा, फायटर जेट्स प्रत्येक क्षणी हल्ल्यासाठी सज्ज होते. पण आदेश म्हणजे आदेश. दिलीप परुळकर यांनी विमान आकाशात झेपावलं. काही वेळातच ते पाकिस्तानच्या हद्दीत पोचलं. मिशन यशस्वीपणे सुरू होतं, पण अचानक जमिनीवरनं विमानविरोधी तोफांचा मारा सुरू झाला. आकाशात धुरांचे लोट पसरले. क्षणार्धात त्यांच्या विमानाला जोरदार धक्का बसला. इंजिनने साथ सोडली. कॉकपिटमध्ये चेतावणीचे आवाज घुमू लागले. विमान नियंत्रणाबाहेर जाऊ लागलं. त्या काही सेकंदात त्यांना दोनच पर्याय होते, विमानासोबत मृत्यू स्वीकारण्याचा किंवा इजेक्ट करून शत्रूच्या भूमीवर उतरायचं. दिलीप परुळकर यांनी दुसरा पर्याय निवडला. दिलीप परुळकर यांनी इंजेक्शन हँडल ओढताच काही क्षणातच त्यांचं शरीर आकाशात फेकलं गेलं. पॅराशूट उघडलं, पण खाली दिसत होती शत्रूची भूमी. आजूबाजूला पाकिस्तानी सैनिकांची हालचाल सुरू होती. जमिनीवर उतरताच त्यांनी शक्य तितक्या वेगानं लपण्याचा प्रयत्न केला. काही अंतर धावल्यानंतर त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण फार वेळ ते शक्य झालं नाही. स्थानिक लोक, पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना वेढा घातला. त्यांच्या हातातील शस्त्र काढून घेण्यात आलं आणि ते युद्धकैदी बनले. पाकिस्तानी छावणीत पोचल्यावरती त्यांची चौकशी सुरू झाली. भारतीय हवाई दलात किती विमाने आहेत? पुढचा हल्ला कुठे होणार आहे? तुमच्या तळाची माहिती द्या. असे एकामागून एक प्रश्न विचारले जाऊ लागले. पण दिलीप परुळकर यांनी जिनिव्हा करारानुसार फक्त स्वतःचं नाव, पद आणि सेवा क्रमांक एवढीच माहिती दिली. बाकी प्रत्येक प्रश्नाला त्यांचं एकच उत्तर होतं, "मी यापेक्षा अधिक काही सांगणार नाही." ही गोष्ट पाकिस्तानी अधिकाऱ्यांना अजिबात आवडली नाही. मानसिक दबाव, धमक्या, कठोर वागणूक सुरू झाली. पण परुळकर यांनी निर्धार धरला नाही. त्यांना माहीत होतं की त्यांनी दिलेली एक चुकीची माहिती अनेक भारतीय सैनिकांच्या जीवावर बेतू शकते. काही दिवसांनी त्यांना रावळपिंडीजवळील युद्धकैदी छावणीत हलवण्यात आलं. तिथे भारताचे अनेक अधिकारी कैदेत होते. त्यांच्यात फ्लाईट लेफ्टनंट MS ग्रेवाल आणि फ्लाईट लेफ्टनंट हरीश सिंहजी हे देखील होते. सुरुवातीला तिघेही एकमेकांशी फारसं बोलत नव्हते, कारण प्रत्येक संभाषणावरती पाकिस्तानी सैनिकांची नजर होती. पण हळूहळू त्यांच्यात विश्वास निर्माण झाला. रात्री बराकीत दिवे बंद झाल्यावर ते कुजबुजत बोलू लागले. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, "आपण इथून पळून जाऊ शकतो का?" बहुतेक कैद्यांना ते अशक्य वाटत होतं. बाहेर उंच भिंती, काटेरी तार, बंदुका हातात घेतलेले सैनिक, सततची पहारेदारी. अशा ठिकाणाहून सुटका म्हणजे जवळपास अशक्यच. पण दिलीप परुळकर वेगळा विचार करत होते. त्यांनी तुरुंगातील प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहायला सुरुवात केली. पहारेकरी किती वाजता बदलतात, कोणत्या वेळेला गस्त कमी असते, कोणते दरवाजे कधी उघडतात, कोणत्या भिंतीवर अंधार जास्त असतो, ते प्रत्येक छोटी गोष्ट लक्षात ठेवत होते. हळूहळू त्यांच्या मनात एक धाडसी योजना आकार घेऊ लागली. अशी योजना जी यशस्वी झाली तर ते स्वातंत्र्याच्या दिशेने निघतील, पण एक छोटीशी चूक झाली तर त्यांना गोळ्या घालून ठारही मारल्या जाऊ शकतं. तुरुंगातून पळून जाण्याचा विचार करणं एक गोष्ट होती, पण तो प्रत्यक्षात उतरवणं म्हणजे मृत्यूला उघडं आव्हान देण्यासारखं होतं. तरीही दिलीप परुळकर, MS ग्रेवाल आणि हरीश सिंहजी यांनी निर्णय घेतला, एक दिवस इथून नक्की बाहेर पडायचं. पण प्रश्न होता, कसं? तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी फक्त धाडस पुरेसं नव्हतं. त्यासाठी संयम, नियोजन, प्रत्येक क्षणाचं अचूक गणित आवश्यक होतं. तिघांनी अनेक आठवडे कोणतीही घाई केली नाही. ते फक्त निरीक्षण करत राहिले. कोणता पहारेकरी निष्काळजी आहे, कोणत्या वेळी पहारा सैल असतो, रात्री कोणत्या दिशेला अंधार जास्त असतो.
गस्त घालणाऱ्या सैनिकांचा मार्ग काय असतो, प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनात कोरली जात होती. याच काळात त्यांनी तुरुंगातील उपलब्ध साधनांचा उपयोग करून स्वतःसाठी नागरी कपड्यांप्रमाणे दिसणारे कपडे तयार करण्याचा प्रयत्न केला. बाहेर पडल्यावर सैनिकी गणवेशात राहणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व उघड करणं होतं. सगळ्यात मोठी समस्या होती पाकिस्तानी चलन आणि नकाशा. पैसे नव्हते, नकाशा नव्हता आणि अफगाणिस्तानची सीमा नेमकी किती दूर आहे याची खात्री नव्हती. तरीही त्यांनी अंदाजावरती मार्ग ठरवला. त्यांना माहीत होतं की जर अफगाणिस्तानमध्ये पोचता आलं तर भारतीय दूतावासाच्या मदतीनं भारतात परतण्याची आशा निर्माण होईल. शेवटी तो दिवस उजाडला. रात्र गडद झाली होती. आकाशात चंद्र नव्हता. तुरुंगाच्या आवारात शांतता होती. पण त्या शांततेच्या मागे बंदुका घेऊन उभे असलेले पहारेकरी कोणत्याही क्षणी गोळी झाडायला तयार होते. तिघांनी एकमेकांकडे पाहिलं. कोणाच्याही तोंडातून शब्द बाहेर पडला नाही. फक्त नजरेत एकच संदेश होता, आज नाही तर कधीच नाही. योग्य क्षण साधून त्यांनी आपल्या बराकीतून बाहेर पडण्यास सुरुवात केली. प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणे टाकलं जात होतं. एखादा आवाज झाला तर काही सेकंदात सायरन वाजला असता. ते हळूहळू सुरक्षा कुंपणाजवळ पोचले. समोर होती उंच भिंत, तिच्यावर काटेरी तार. ती ओलांडताना त्यांच्या हातांना जखमा झाल्या, कपडे फाटले, पण कोणालाही त्याची पर्वा नव्हती. भिंतीच्या पलीकडे उडी मारताच पहिल्यांदाच अनेक महिन्यांनंतर त्यांनी तुरुंगाच्या बाहेरचा मोकळा श्वास घेतला. पण त्यांचा संघर्ष संपला नव्हता. तो तर आता सुरू झाला होता. कारण आता पाकिस्तानच्या भूमीवर होते. प्रत्येक पोलीस ठाण्यात, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर, प्रत्येक चौकीवर त्यांच्या शोधाचे आदेश लागणार होते. आणि त्यांच्या हातात होते फक्त धाडस. तुरुंगाच्या भिंतीच्या पलीकडे उडी मारल्यानंतर तिघांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही. कारण त्यांना माहीत होतं आता मागे फक्त कैद होती आणि पुढे स्वातंत्र्याची एक क्षीण आशा. रात्रभर ते पायी चालत राहिले. शक्य तितक्या मुख्य रस्त्यांपासून दूर राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेतं, ओसाड माड रानं, छोट्या पायवाटा पकडून ते पुढे सरकत होते. त्यांच्या अंगावर नागरी कपडे होते, पण चालण्यातला शिस्तबद्धपणा आणि चेहऱ्यावरचा तणाव त्यांना वेगळंच दाखवत होता. पहाट होण्यापूर्वी त्यांनी एका निर्जन ठिकाणी आसरा घेतला. दिवसा प्रवास करणं म्हणजे स्वतःला पकडून देण्यासारखं होतं. त्यामुळे ते झुडपांमध्ये किंवा निर्जन जागी लपून बसत. अंधार पडताच पुन्हा मार्गस्थ होत. भूक आता असह्य होऊ लागली. जवळजवळ थोडेफार पैसे होते. ते काही खायला मिळेल तर ते घेऊन पुन्हा चालू लागत. अनेक वेळा तहान भागवण्यासाठी त्यांनी विहिरीचं किंवा ओढ्याचं पाणी पिलं. पण त्याच्यापेक्षा वेगाने एक गोष्ट पसरत होती, त्यांच्या पलायनाची बातमी. सकाळी तुरुंगात मोजणी झाली आणि 3 भारतीय युद्धकैदी गायब असल्याचं लक्षात येताच संपूर्ण यंत्रणा हादरली. तातडीने अलार्म वाजवण्यात आला. पाकिस्तानभर पोलिसांना आणि लष्कराला संदेश पाठवण्यात आले. रेल्वे स्थानके, बस स्थानके, सीमावर्ती रस्ते, तपास नाके सतर्क करण्यात आले. दुसरीकडे दिलीप परुळकर आणि त्यांचे दोन्ही सहकारी मात्र प्रत्येक पावलावर स्वतःला सामान्य प्रवासी असल्याचं दाखवत होते. शक्य तितकं कमी बोलायचं, कोणाच्याही नजरेत न भरता पुढे जायचं, अफगाणिस्तानच्या दिशेनं वाटचाल करत राहायची, हा त्यांचा नियम होता. अनेक दिवसांच्या या जीवघेण्या प्रवासानंतर अखेर त्यांना वाटू लागलं की स्वातंत्र्य आता फार दूर नाही. अफगाणिस्तानची सीमा जवळ येत होती. त्यांच्या मनात भारतात परतण्याची स्वप्न रंगू लागली होती. आपल्या कुटुंबियांना पुन्हा भेटण्याची आशा जागी झाली होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. सीमेपासून अवघ्या 4 मैल अंतरावरती एका ठिकाणी त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. स्थानिक पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. त्यांनी स्वतःला सामान्य प्रवासी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून संशय अधिकच वाढला. काही वेळातच त्यांची झडती घेण्यात आली आणि सत्य बाहेर आलं. हे तिघे दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तानच्या तुरुंगातून पळून गेलेले भारतीय युद्धकैदी असल्याचं स्पष्ट झालं. क्षणात त्यांना पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या. स्वातंत्र्य अवघ्या 4 मैलावरती उभं होतं, पण ते त्यांच्यापासून पुन्हा हिरावून घेतलं गेलं. पुन्हा पकडल्यानंतर दिलीप परुळकर, MS ग्रेवाल, हरीश सिंहजी यांना कडेकोट बंदोबस्तात परत रावळपिंडीच्या तुरुंगात आणण्यात आलं. यावेळी त्यांच्याकडे सामान्य युद्धकैदी म्हणून पाहिलं जात नव्हतं. ते आता पाकिस्तानच्या सर्वात धाडसी पलायनाचा प्रयत्न करणारे कैदी ठरले होते. तुरुंगात परतताच त्यांची कठोर चौकशी झाली. कोणी मदत केली? मार्ग कोणी दाखवला? आणखी कोण सहभागी होतं? असे अनेक प्रश्न विचारले गेले. पण तिघांनीही कोणाचंही नाव घेतलं नाही. त्यांनी आपल्या नियोजनाची माहिती उघड केली नाही. त्यांच्या सुरक्षेचा स्तर आणखी वाढवण्यात आला. आता प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवलं जाऊ लागलं. पहारेकऱ्यांची संख्या वाढली. त्यांना पुन्हा पळून जाण्याची संधी मिळू नये
यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. मात्र या अपयशानंतर दिलीप परुळकर खचले नाहीत. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकच गोष्ट सांगितली, आपण हरलो नाही, आपण प्रयत्न केला. सैनिकाचा पराभव तेव्हाच होतो जेव्हा तो लढणं सोडतो. दरम्यान युद्ध संपलं होतं. भारताने अनेक रणांगणावर निर्णायक विजय मिळवला होता. दोन्ही देशांमध्ये युद्धकैद्यांच्या अदलाबदलीबाबतची चर्चा सुरू झाली. अनेक महिने चाललेल्या वाटाघाटीनंतर अखेर युद्धकैद्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय झाला. तो दिवस आला ज्या तुरुंगाच्या भिंतींनी त्यांना अनेक महिने कैद करून ठेवलं होतं, त्याच भिंती आता त्यांच्या मागे राहणार होत्या. भारताच्या सीमेकडे निघालेल्या वाहनात बसताना दिलीप परुळकर यांच्या मनात अनेक आठवणी दाटून आल्या. गोळीबार, विमान पाडलं जाणं, कैद, पलायन, अफगाणिस्तानच्या सीमेपासून अवघ्या 4 मैलावर झालेली अटक, सगळं एखाद्या चित्रपटासारखं त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. जेव्हा त्यांनी भारताच्या भूमीवरती पुन्हा पाऊल ठेवलं, तेव्हा तो क्षण शब्दात मावणारा नव्हता. भारतीय अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. अनेकांना त्यांच्या धाडसी पलायनाची माहिती आधीच मिळाली होती. नंतर त्यांच्या या अद्वितीय साहसाची चर्चा भारतीय लष्करात आणि देशभर झाली. पाकिस्तानच्या कडेकोट तुरुंगातून सुटून अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न भारतीय लष्करी इतिहासातील सर्वात धाडसी घटनांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला. या सत्य घटनेवर पुढे 4 माइल्स टू फ्रीडम हे पुस्तकही प्रदर्शित झालं. त्या पुस्तकामुळे जगाला कळलं की भारतीय सैनिक केवळ रणांगणावरच नव्हे तर शत्रूच्या तुरुंगातही आपल्या धैर्याने इतिहास घडवू शकतात. दिलीप परुळकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात हेच सिद्ध केलं. शरीर कैद करता येतं, पण देशप्रेम, धैर्य आणि स्वातंत्र्याची इच्छा कधीच कैद करता येत नाही. मित्रांनो, ही कथा आहे एका मराठी वीराची ज्यानं अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतही हार मानली नाही. अफगाणिस्तानची सीमा अवघ्या 4 मैलावर असतानाही नियतीनं त्यांना पुन्हा कैद केलं, पण त्यांचं धैर्य मात्र कधीच कैद करू शकलं नाही. अशा वीरांमुळेच भारताचा इतिहास अभिमानानं उभा आहे. जर तुम्हालाही ग्रुप कॅप्टन दिलीप परुळकर यांच्या या अद्भुत शौर्यकथेचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच सत्य प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला